नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 4 मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 2 मधील 7वा धडा स्वराज्याचे तोरण बांधले या धड्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. पहा, चॅनलला नवीन असाल तर या अगोदर आपण पहिल्या 6 धड्याची तुम्हाला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, या ठिकाणी प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. तर पहिला प्रश्न, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व डॅश या परांगणाची जहागीर होती. याचं उत्तर असणार आहे इंदापूर. 2 नंबरचा क्वेश्चन, तोरणा किल्ला डॅश खोऱ्यात आहे. तर याचं उत्तर आहे कानद. 3, शिवरायांनी डॅश जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. उत्तर आहे तोरणा. 4, तोरणा ताब्यात घेताना डॅश या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. त्याचं उत्तर असणार आहे तानाजी मालुसरे. ओके. आणि 5, शिवरायांनी तोरणा किल्ल्याला डॅश हे नाव दिले. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे प्रचंडगड. काय असणार आहे? प्रचंडगड. ओके, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर या ठिकाणी लिहून घ्यायचे. 6, मुरुमदेवीच्या किल्ल्याला शिवरायांनी डॅश हे नाव दिले. उत्तर आहे राजगड. 7, स्वराज्याची पहिली राजधानी डॅश ही आहे. त्याचं उत्तर आहे राजगड. ओके, तर पहा आता प्रश्न दुसरा सुरू होत आहे. पहा प्रश्न 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1, शिवरायाकडे फौजाचे अफाट बळ असल्याने स्वराज्याचा त्यांचा निश्चय अढळ होता. तर हे विधान चूक आहे. कसं आहे? चूक. या ठिकाणी उत्तर लिहिलेले चूक. ओके. 2, तोरणा ताब्यात घेताना येसाजी कंक याने चौकीवर पहारे बसवले. त्याचं उत्तर असणार आहे बरोबर. त्या ठिकाणी बरोबर लिहिलेलं आहे. नेक्स्ट 3 नंबर, राजगडावर एकाएकी धन सापडल्याने शिवरायांना हुरूप आला. हे विधान कसं आहे? चूक. इथं समोर लिहिलेले. ओके. आणि नेक्स्ट लास्ट 4 नंबर, 12 मावळातील किल्ले जिंकत असलेल्या शिवरायांना मुजरे करण्यासाठी गावोगावी पाटील देशमुख येऊ लागले. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण याचे उत्तर लिहू शकतो. प्रश्न 3. पहा प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूम गाजवत होत्या? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा शिद्दी. हे याचं उत्तर आहे. ओके. 2, माची म्हणजे काय? तर उत्तर आहे माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर सपाट झालेला भाग किंवा असलेला भाग होय. ओके, याला आपण माची म्हणू. 3, तर पहा, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या? तर त्याचं उत्तर आहे शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या. ओके. नेक्स्ट 4, तोरणा किल्ल्याला तोरणा हे नाव का पडले? उत्तर, तोरणा किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून तोरणा हे नाव पडले. ओके. 5, तोरणा किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम करताना काय घडले? मोहरांनी गच्च भरलेला 4 घागरी सापडल्या. 6, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले?
उत्तर, जहागीराचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, तो आदिलशहाच्या हितासाठीच. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 4. पुढील विधानाची प्रत्येकी 2-3 वाक्यात कारणे लिहायचे. 1. एखादा किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असं शिवरायांनी मनाशी ठरवले. उत्तर, शिवरायांनी स्वराज्य स्थापन करायचे होते, परंतु सर्व किल्ले हे विजापूर अधिकाऱ्याच्याच ताब्यात होती. किल्ल्याशिवाय स्वराज्य स्थापन करता येणार नव्हते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 2. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. उत्तर, तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता. आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी व दारुगोळाही नव्हता. ओके, चला 3 नंबर. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धान्याच्या घागरी कामगारांनी शिवरायाजवळ आणून दिल्या. उत्तर, तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असताना मोहरांनी भरलेल्या 4 घागरी सापडल्याने स्वराज्याचे धन होते. या भावनेने कामगारांनी एकही मोहरा हात लावला नाही. 4. शिवरायांनी मुरुमदेवीचा डोंगरी किल्ला ताब्यात घेण्याचे ठरवले. उत्तर, शिवरायांनी तोरण्यापासून 15 किलोमीटर पूर्वेला मुरुमदेवीचा डोंगर हेरून ठेवला. हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मुक्याचा होता. या डोंगरावर आदिलशहाने अर्धवट बांधलेल्या किल्ल्यावर पहारा दिलाच होता. ओके, चला 5 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5. पुढील प्रश्नाची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. कोणत्या अवघड परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यास सुरुवात केली? उत्तर, महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा सुलतान, गोव्याचा पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता एकाच वेळी हुकूमत गाजवत होत्या. या सत्ताकडे फौजाचे अफाट बळ असल्याने त्याचा दरारा मोठा होता. ओके, दुसरा प्रश्न. स्वराज्यासाठी किल्ल्याचे कोणते महत्त्व होते? उत्तर, किल्ल्याशिवाय त्या काळात राज्य चालवणे कठीण होते, कारण ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी स्थिती होती. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर चालते. डोंगरी किल्ला म्हणजेच राज्याचा एक मुख्य आधार असे. 3. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवरायांनी कशासाठी केला? उत्तर, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा स्वराज्यासाठी उपयोग केला. या धनातून त्यांनी शस्त्रे विकत घेतली, दारुगोळा जमा केला. ओके, 6 नंबरचा प्रश्न. प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती द्या. 1. तोरणा किल्ला. तोरणा किल्ला पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात आहे. किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. ओके. 2. स्वराज्याची पहिली राजधानी. मुरुमदेवीच्या डोंगरावर आदिलशहाने एक किल्ला अर्धवट बांधून तसाच सोडून दिला होता. तो सर करून शिवरायांनी त्यांची डागडुजी केली. गडावर राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार केली. ओके, चला पुढील प्रश्न. 3 नंबर. झुंजार माची आणि बुंदला माची. पहा, तोरणा किल्ल्यावर झुंजार माची आणि बुंदला माची अशी 2 भक्कम माच्या आहेत. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी झुंजार माचीवरून एकच वाट आहे. ही वाट अतिशय अवघड आहे, त्यामुळे तोरणा किल्ला बळकट मानला जातो. ओके, तर पहा, अशा पद्धतीने आपण आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामधील
सातवा धडा स्वराज्याचे तोरण बांधले या धड्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.